नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज जळगाव जातोय. जळगावला 11:30 वाजेला. आजची 17 तारीख मित्रांनो, 17 ऑगस्ट 2026. ठीक आहे. आज ठीक 11:30 वाजेला कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टर साहेबांना आपण निवेदन देतोय की जळगाव शहरामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यांमध्ये लवकरात लवकर सीएनजी पंप सुरू करण्यात यावे. आता दिवाळीपर्यंत तरी आम्हाला जळगाव शहरामध्ये सीएनजी पंप अवेलेबल करावा अशी आपण विनंती करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी मी आता घरून निघालोय. आपल्या मित्रांनाही आवाहन केलेले आहे, सर्व मित्रांना की तिथे या, सर्व एकत्र येऊ, निवेदन देऊया. आता आज बघू आपण कोण कोण मित्र येत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा, कारण की मी आता तुम्हाला जळगाव कलेक्टर ऑफिसचाही व्हिडिओ दाखवणार आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सीएनजी वसूला सबस्क्राईब करून घ्या, कारण की पूर्ण सीएनजी पंपांचे व्हिडिओ तुम्हाला ह्याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे मित्रांनो. बारकोड, लोकेशन, सर्व डिटेल मिळणार आहेत. ठीक आहे. आता आपण सर्वात आधी इथं मंदिरावर आलो. कोणतंही कार्य करत असताना सर्वात आधी मी मातेचं दर्शन घेतो. आज विशेष म्हणजे आज श्रावण सोमवार आहे मित्रांनो, पहिलाच सोमवार आहे, म्हणून मी आज दर्शन घेऊन घेतलं. आणि आपण आता जाऊया जळगावला. ठीक आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे. आपल्यासोबत चेतन भाऊ पण आहेत. चलो. हा नाहीच आहे ना, मला मी काय किती होतो आता मी तुम्हाला सांगतो जळगाव बाकीचे लोक असे 50% त्यांना फ्रीजच बनलेलं नाही. गावात गेले तर तिथे जाऊन त्यांनी भरून आणतात. पाणी भरा मग एवढ्या लांब जायला पुरवठा आता येतात म्हणजे भरून येतात, आलं म्हणजे वापरून येतात. कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे. कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आपले सर्व मित्र जे आहेत ते पण आलेले आहे सोबत. बरोबर. आता कलेक्टर साहेब मीटिंगमध्ये होते. कलेक्टर साहेब फ्री झालेले. आता आपण जाऊ, त्यांना निवेदन देऊया. ठीक आहे. त्यानंतर ते काय सांगतात, काय बोलतात, मी तुम्हाला लवकरच कळवतो. ठीक आहे. तर थोडा सपोर्ट करा, कमेंट, लाईक्स नक्की करा. आणि आपल्या बाकीचे जे मित्र आहेत, सीएनजी कार आहे त्यांच्याकडे, त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त शेअर करा, की जळगाव जिल्ह्यातले जेवढे आपले मित्र आहेत त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण थांबलेलं आहे वेटिंगसाठी, वेटिंग करतोय. आपले मित्र ऑलरेडी आहेत सोबत. बघूया काय होतं. ठीक आहे. चलो, लाईव्ह राहा. पूर्ण व्हिडिओ मी देतोय, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या सीएनजी वासूला नक्की सबस्क्राईब करून घ्या. विसरू नका सबस्क्राईब करायला. आज जिल्हा अधीक्षक जिथं रोहन घुगे यांना आम्ही एक निवेदन दिलं की जे आम्ही ग्राहक आहेत सीएनजी वाले, यांना आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा. आम्ही बऱ्याच वर्षापासून सीएनजीच्या गाड्या घेत आहेत. या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात जातो, अमाप खर्च होतो, मोठं प्रदूषण होतं. देशभरातून झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण कमी करा. आणि इथं सीएनजीचा पंप राहिला तर बरंचसं प्रदूषण कमी होईल. यासाठी आम्ही सर्व ग्राहक महाशय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. तरी महाशय जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाकडे लक्ष देऊन तातडीचे निर्णय घेऊन व लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत किंवा 2 महिन्याच्या आत या कामाला मार्गी लावायला पाहिजे. त्यानंतर केंद्र राज्य ज्या वेळेस इलेक्ट्रिक गाड्याला प्राधान्य देत असतं, त्याप्रमाणे सीएनजी ग्राहकांना सुद्धा प्राधान्य मिळायला पाहिजे, अशी आमची एकमेव मागणी आहे. सर्वांच्या एका जोडीने या सीएनजीचा पंप गावोगावीच काय ठिकठिकाणी व्हायला पाहिजे, जिल्ह्यातच नाही तर तालुक्या वाईज ऑनलाईन व्हायला पाहिजे. कारण की बरेच ग्राहक आजकाल निर्माण झालेत. सीएनजीचं प्रदूषण होत नाही, कमी खर्च लागतो, चांगला ॲव्हरेज देते, सर्व काही बचत होते. यासाठी वर्षापासून वापरताय सीएनजी गाडी. आम्ही 3 वर्षापासून सीएनजीच्या गाड्या वापरतोय. आता भरायला नाही, कुठं जातो काही? भरायला आम्ही धुळं जातो, धुळ्याला किंवा माणगावला किंवा अजिंठाला असे लांब लांब जावं लागतात. कारण की इथं अमाप खर्च लागतो. त्यामुळे आम्हाला मोठा भूदंड बसले असल्या कारणाने आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करतोय. या प्रतिनिधींनी सुद्धा याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कारण की तुम्ही जिल्हाचे पालक आहात, आमचे मालक आहात, तर पालकाने आमच्या ग्राहकाची सोय करायला पाहिजे. ही आमची सर्वांची ग्राहकाची मागणी आहे. ऍडव्होकेट वासुदेव दुर्गुवारे. काय सांगणार तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना काय बघा आता तुम्हाला सांगतो, आपला जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ना शहरात सीएनजी पंप आहेत, ना शहराच्या बाहेर कोणत्या तालुक्यामध्ये सीएनजी पंप आहे. तुम्हाला सांगतो
जवळच आपला धुळे जिल्हा आहे सर. 7 ते 8 सीएनजी पंप ऍक्टिव्ह आहेत. बुलढाण्यामध्ये आता काही दिवसापूर्वी 7 ते 8 सीएनजी पंपाचं ओपनिंग झालं सर. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि खास करून शहरामध्ये सर एकही सीएनजी पंप नाहीये. पण मला सांगा, सीएनजी कार लोक घेत आहे, त्यांना जर सीएनजी भेटत नाहीये मग फायदा काय? तुम्हाला सांगतो, अजिंठा इथून किती किलोमीटर सर? 40 ते 50 किलोमीटर अजिंठा. एवढा लांब जाऊन लोक सीएनजी भरतायत. गाडी घेऊन फायदा नाही त्यांचा. म्हणून आमची एक रिक्वेस्ट कलेक्टर साहेबांना की त्यांनी आता बघा, जळगाव हे आयओसीएल वाल्यांकडे सीएनजी साठी एक रिक्वेस्ट आहे कलेक्टर साहेबांना की दिवाळीपर्यंत आम्हाला सीएनजी पंप अवेलेबल करा. खास करून आमच्या जळगाव शहरात तरी अवेलेबल करा. लोक एवढे परेशान सर. धुळ्यापासून खामगाव पर्यंत 200 ते 220 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकही सीएनजी पंप नाही. माझी खास करून रिक्वेस्ट आहे साहेबांना की तुम्ही सीएनजी पंप जर जळगावमध्ये सुरू केला तर शेगाव जाणारे आपले जे भाविक आहेत त्यांना सीएनजी अवेलेबल होईल. आणि हे बघा, सीएनजी म्हणजे त्याच्याने पर्यावरण चांगलं राहतं मित्रांनो, प्रदूषण होत नाही. जर तुम्ही एवढं प्रमोट करताय तर तुम्ही अवेलेबल केला पाहिजे सीएनजी पंप. तर आज आम्ही निवेदन दिले साहेबांना. आता बघूया त्याच्यावर काय प्रतिक्रिया येते, काय हे नाही घेतात. माझं नाव वासुदेव पाटील आहे, वासुदेव उखर्डू पाटील. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही कलेक्टर साहेबांना तर भेटले, मग कलेक्टर साहेब काय बोलले? तर मित्रांनो, आम्ही कलेक्टर साहेबांना भेटल्यानंतर कलेक्टर साहेबांना व्यथा सांगितली. आपले जे CNGचे कार ड्रायव्हर आहेत की ज्यांच्याकडे CNG कार आहेत, आपले जळगावमधील जे मित्र आहेत जे CNG कार चालवतात, ज्यांच्याकडे CNG कार आहे, तर त्यांचे कसे हाल होतात CNG भरण्यासाठी. अजिंठा जावं लागतं, धुळ्याला जावं लागतं, लांब लांब जावं लागतं. ठीक आहे. आणि बाकीचे तर असे आहेत आपले CNG कारवाले की त्यांनी ज्या दिवसापासून गाडी घेतलेली आहे त्या दिवसापासून अजूनपर्यंत CNG भरलेलाच नाही आहे. जळगावमध्ये तर नाहीच आहे, पण बाहेर सुद्धा जाऊन त्यांनी CNG भरलेला नाही आहे. तर म्हणून आम्ही जी कंडिशन आहे जळगावमध्ये CNG पंपांबद्दल ती सर्व सांगितली. पण कलेक्टर साहेब बोलले की संध्याकाळी आज IOCLची मीटिंग लावतो, त्यांच्याशी बोलतो. आणि आमच्या समोरच PA ला पण त्यांनी बोलवलं आणि PA ला सांगितलं की आज संध्याकाळची IOCL वाल्यांसोबत मीटिंग लावा, त्यांच्याशी बोलायचं आहे. तर मग त्याच्यानंतर पुन्हा अजून मी जोर दिला कलेक्टर साहेबांना सांगण्याचा की सर, पर्सनली याच्यात लक्ष घाला. कारण की माझं सोशल मीडिया अकाउंट आहे सर, मला एवढ्या कमेंट येतात आपल्या जळगावच्या मित्रांच्या. मला सर्व जळगावचे मित्र सांगतात की सर, जळगावमध्ये CNG पंप आला पाहिजे. आणि मला कमेंटमध्ये सर, जळगाव सोडून बाहेरच्या जिल्ह्यांचे पण मित्रांचे कमेंट येतात की सर, जळगाव जिल्हा तर खूप मोठा आहे, जळगावमध्ये कसं काय CNG नाही आहे, तर जळगावमध्ये CNG पाहिजे. मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की सर, धुळ्यावरून शेगाव जाणारे जे मित्र आहेत जळगाव रस्त्याने आपल्या जळगाववरून, त्यांच्यासाठी खूप छान सोय होईल. धुळ्यापासून खामगावपर्यंत CNG पंपच नाही म्हटलं, आणि खामगावलाही आता सुरू झालेले आहे. त्यामुळे जसं खामगावला सुरू झाले, बुलढाण्यामध्ये झाले, धुळ्यामध्ये झाले, तसेच जळगावमध्ये पण सुरू करा. IOCL वाल्यांकडे आहे म्हटलं जळगाव. आणि परत पारधीच्या CNG पंपाचंही सांगितलं मित्रांनो मी त्यांना की पारधीमध्ये CNG पंपाचा पूर्ण सेटअप रेडी आहे, तो तरी लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करा. पारधी जळगाववरून 10 ते 15 किलोमीटर आहे मित्रांनो, धुळे रस्त्यावर. तर बघूया आता ते काय करतात. आता शेवटी कलेक्टर साहेबांच्या हातात तसेच IOCL वाल्यांच्या हातात आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये कमेंट्स करा आणि टॅग करण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघूया की कलेक्टर साहेब काय निर्णय घेतात, काय नाही. त्यानंतर मग आपण ठरवूया अजून आपल्याला पुढचं काय करता येईल. माझ्या माहितीनुसार आपण अजून पालकमंत्र्यांना निवेदन देऊया आणि प्रत्येक आपले जळगाव जिल्ह्यातले जे राजकीय प्रतिनिधी आहेत, आमदार खासदार असतील किंवा आपल्या जळगावच्या महापौर मॅडम असतील, यांना सर्वांना भेटूया, त्यांच्याशी बोलूया, त्यांना निवेदन देऊ, त्यांना रिक्वेस्ट करू की दिवाळीच्या आधी आम्हाला जळगावमध्ये CNG अवेलेबल करून द्या. करूया आपण प्रयत्न. ठीक आहे. आता ही आपली सुरुवात होती. जोपर्यंत जळगावमध्ये CNG पंप येत नाही, CNG सुरू होत नाही, तोपर्यंत आपण थांबणार नाही आहे मित्रांनो. तोपर्यंत आपण कंटिन्यू मागणी करतच राहणार आहोत. आता ही जी सुरुवात आहे मित्रांनो, ही करणं महत्त्वाची होती. ठीक आहे. तर तुम्ही फक्त सपोर्ट ठेवा, व्हिडिओमध्ये कमेंट आणि लाईक नक्की करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.